दरम्यान फायनल मॅचबद्दल टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे कोच अशोक अस्वलकर काय म्हणालेत पाहूया। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा मोठा मॅच आहे आणि सूर्यकुमार यादववर मोठी जिम्मेदारी आहे। त्यांचे कोच अशोक अस्वलकर सर आमच्या सोबत आहेत। अशोक सर, काय म्हणणार, सूर्यावर मोठी जिम्मेदारी, मोठं रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही त्याला तयार केलंय, कसं प्रेशर तो या मॅचमध्ये घेणार आहे? कारण का प्रेशर हे त्याच्या डोक्यावर नसतंच कधी का मोठी मॅच आली की सूर्य एकदम शांत होऊन जातो। त्याला माहिती असतं मला कसं जायचं असतं आणि ते आपण प्रत्येक मॅचला पाहिलं सुद्धा आहे की 2-3 मॅच आमच्या अशा आल्या होत्या की अगदी सगळेजण प्रेशरमध्ये, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रेशर दिसत होतं। हा माणूस शांत होता आणि तीच गोष्ट ती काम करून जाते। कारण का मोठ्या मॅचमध्ये तुम्ही प्रेशरमध्ये गेलात आणि कॅप्टन प्रेशरमध्ये अख्खी टीम संपली, पण हा शांत होता। जे चाललंय ते होतच असतं मॅचमध्ये, पण हा त्या सिच्युएशनला काय सुंदर प्रकारे हँडल करत होता ते आपण सगळे बघत होतो। पण सूर्याच्या परफॉर्मन्सवर पण कोणी बोलले की रन्स नाही येत आहेत, त्यावर काय म्हणणार आपण? बघा मॅडम, काय माहिती आहे का, T20 मॅच आहे तर सगळ्यांचेच मोठे स्कोर येणार नाही आहेत, एखाद दोघांचेच कोणतरी मोठे स्कोर येतील। आणि सेमीफायनल जी मॅच होती सगळ्यांचे नंबर शफल झालेले होते आणि ज्या नंबरला ते आले तिकडे फक्त मला मारायचंच होतं। तिथे लागले तर ठीक, नाही लागलं तर आऊट होणार। कारण का सूर्याच्या नंबरवर शिवम दुबे आला, जिथे स्पिनर होते शिवम दुबे आला, त्यांनी स्कोर केला। मग सूर्याला आणखी मागे, तिलकवरला आणखी मागे यायचं, ते होणारच होतं। कारण मोठे शॉट खेळताना कुठेतरी चुकीचा फटका खेळला आणि आऊट होतं। काय म्हणणार, सूर्याने न्यूझीलंड सोबत पण एक चांगली सिरीज खेळली होती, त्याचा इम्पॅक्ट इथे होईल, त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल? तो रिझल्ट कॅरी करूनच जाणार आहे सूर्या, कारण त्यासाठी सोपं होऊन जाणार। कारण का आणि प्रत्येक वेळेला आपण पाहिलं की जेव्हा चांगले फास्ट बॉलर येतात सूर्याच्या समोर तेव्हा सूर्या बॅटिंग करून जातो आणि तो आत्ताही करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।